नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण जी रेग्युलर मिरची लावतो ती आणि आपली शिमला मिरची, या दोनमध्ये शिमला मिरचीचे प्लॉट लवकर का खराब होतात, या संदर्भात कधी विचार केला आहे का? किंवा असा कधी प्रश्न पडला आहे का की शिमला मिरचीचे प्लॉट लवकर का खराब होतात? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आजचा हा व्हिडिओ पण तसंच महत्त्वाचा आहे. कारण आज आपण स्पेशली शिमला मिरचीवरती बोलणार आहोत. शिमला मिरची करत असताना शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते किंवा शेतकऱ्यांचा आग्रह होता, सर स्पेशली शिमला मिरचीवरती तुम्ही एक व्हिडिओ बनवा आणि त्या संदर्भातलं माहिती आम्हाला द्या. कारण आता लगेच शिमला मिरचीचं सीझन सुरू होणार आहे. आपण जे G4 सेगमेंट लावतो तिला लावायला थोडासा वेळ लागेल, पण शिमला मिरची आपण 20-25 दिवस अगोदरच लागवड करतो. कारण ही जेवढ्या लवकर निघेल तेवढे लवकर आपल्याला भाव मिळतो. त्याच्यामुळे आता आपली जी तयारी चालू आहे ही शिमला मिरची लागवड करण्यासंदर्भातली चालू आहे. आता शिमला मिरची लागवड करत असताना काही प्रश्न तुमचे असतात. सर मशागत कशी करायला पाहिजे? दुसरा प्रश्न, व्हरायटी कोणती निवडायला पाहिजे? तिसरा प्रश्न, सर एका बेडवर सिंगल लाईन लावावी की डबल लाईन लावावी? कोणतं चांगलं राहील? हा एक प्रश्न राहणार आहे. आणि शिमला मिरची लागवड करायला परवडते का? असे काही प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न तुमचे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा. त्याचेसुद्धा उत्तर देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. बघा शेतकरी बांधवांनो, आता काही भागामध्ये बऱ्याच अंशी पाऊस पडला आहे आणि काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारासुद्धा पडलेले आहेत. आणि अशामध्ये शिमला मिरचीचं जे काही रोप बुकिंग केलेलं होतं ते आता 10-15 दिवसावरती आता त्याची लागवडसुद्धा येऊन ठेपलेली आहे. अशामध्ये हे प्रश्न आता जमेल किंवा नाही जमणार, मशागत होणार की नाही होणार, असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत आणि शेतकरी गोंधळून गेलेला आहे. हे वातावरण जर परत पुढे असंच चालू राहिलं, आता तुम्ही बघू शकता ढगाळ वातावरण आहे आणि काही भागामध्ये पाऊससुद्धा पडलेला आहे. मग हे इथून पुढे कसं? तर टेन्शन घेऊ नका, मिशन समृद्धी नेहमी तुमच्यासोबत आहे. तर चला आपण स्पेशली शिमला मिरचीबद्दल बोलत आहोत. तर शिमला आता जो काही पाऊस थांबलेला आहे 5 ते 6 तारखेपासून वातावरण पूर्णपणे बदललेलं असेल, पूर्ण म्हणजे क्लिअर झालेलं असेल, असे काही अंदाज आता आपल्याला यूट्यूबवरती फेसबुकवरती पाहायला मिळत आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून बरेचसे हवामान तज्ज्ञ आपल्याला ती माहिती देत आहेत. आता इथून पुढे सर्वात पहिले तुमची नांगरणी जर झाली नसेल तर तुम्हाला नांगरणी करून घ्यायची आहे. नांगरणी केल्यानंतर काही भागामध्ये पाऊस पडला असेल तर त्या ठिकाणी ढेकळं निघणार नाहीत, पण काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही त्या भागामध्ये 100% ढेकळं हे निघतीलच. आणि 100% ढेकळं निघाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला रोटावेटर करायचं आहे. आता 100% तुम्हाला त्यामध्ये रोटावेटर करावंच लागणार, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि ज्या भागामध्ये ढेकळं निघणार नाहीत नांगरणी केल्यानंतर त्या भागामध्ये अजिबात रोटावेटर करण्याची गरज नाही आहे. परत एकदा सांगतो, जिथे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ढेकळं असतील त्या भागामध्ये तुम्ही रोटावेटर करू शकता, पण जर क्वचित प्रमाणामध्ये जर ढेकळं असतील तर रोटावेटर करण्याची अजिबात गरज या शिमला मिरचीला नसते. त्याच्यानंतर ज्या भागामध्ये रोटावेटर झालेलं आहे त्यांनी परत त्याला आडवं उभं टिलर करून घ्यायचं आहे. काही भागात त्याला मोगडा म्हणतात, काही भागात त्याला कल्टिवेटर म्हणतात. ते करून घ्यायचं आहे. पूर्ण शेत परत एकदा फोडून घ्यायचं आहे. म्हणजे जे खापून बसलेलं आहे रोटावेटरने ते परत तुम्हाला कल्टिवेटर केल्यानंतर त्याला पूर्णपणे फोडून घ्यायचं आहे, मोकळं करायचं आहे. आणि ज्यांनी नांगरणी केली आणि रोटावेटर त्यांना करायची गरज पडली नाही अशांनीसुद्धा त्या शेतामध्ये ते रोटावेटर न करता सरळ आपण आता त्या ठिकाणी कल्टिवेटर हे करू शकतो. मोगडा ज्याला आपण म्हणतो किंवा पंजी म्हणतो, ते आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आडवं उभं, जेणेकरून पूर्ण शेत हे तुम्हाला भुसभुशीत करायचं आहे, मोकळं करायचं आहे. त्यानंतरची प्रोसेस काय राहणार आहे, तर त्यानंतर सरळ 10 ते 15 दिवस आता तापू द्या. 10 ते 15 दिवस तापल्यानंतर त्यातली पूर्ण जो वापसा आहे तो होऊ द्या. आता ऊन तापेल त्याच्यामुळे वापसा व्हायला जास्त वेळ लागणार नाही. त्याचा वापसा होईल आणि वापसा झाल्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये बेड काढायचे. आता बेड काढल्याच्या नंतर त्याच्यावरती सिंगल लाईन लावायची की डबल लाईन लावायची? तर बघा शेतकरी बांधवांनो, 1 एकर जर मिरची लागवड करणार असाल आणि आपण 4x4ची जर बेड काढले आणि 1.25 फुटाचं जर आपलं ठिबक असेल आणि ठिबकवर जर आपण ती मिरची लागवड करणार असाल तर 4x6 वरती आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये 8,000 रोपांची बुकिंग आपल्याला करावी लागेल. 8,000 रोप हे 1 एकरासाठी लागत असते. पण आता बरेचसे तज्ज्ञ लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना सल्ला देत असतात की बघ, 1 एकरामध्ये जे काही तू झाडं लावतोय 4x4 वरती, तर शिमला मिरची झाडे जास्त हाईट घेत नाही, जास्त ग्रो करत नाही. त्याच्यामुळे ना तू काय कर की एका बेडवरती डबल लाईन लाव.
डबल लाईन लावशील तर फायदा काय होईल की दोन इकडं झाड जे आहे ते डिस्ट्रीब्यूट होईल, जास्त वाढेल दोन्ही साईडला आणि जे हाईट पाहिजे ते हाईट तुला भेटेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते ज्या ठिकाणी 8,000 रोप तुझे लागत होते त्या ठिकाणी तुला 16,000 रोप लागेल आणि जितकी झाडं जास्त तितकं उत्पन्न चांगलं, असा सल्ला दिलेला असतो. आणि मग आता इथून पुढे खरी गंमत सुरू होते. बघा शेतकरी बांधवांनो, मग आता या ठिकाणी जी सिंगल लाईन तुमची लागवड व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी एक लाईन लागवड होते आणि या ठिकाणी एक लाईन लागवड होते. आता बघा शेतकरी बांधवांना, हीच एक चुकी करू नका. आता ही चुकी कोणती, तर मला एक सांगा की या कोपऱ्यावर जर तुम्ही मिरची लागवड करत असाल आणि याची जर मुळी वाढ व्हायची ठरली, तुम्ही जे काही आता खतं सोडणारे, औषधं सोडणारे, ह्युमिक ॲसिड सोडणारे, फुलविक ॲसिड सोडणारे, याच्यामुळे मुळ्यांची ग्रोथ तुम्ही सुरुवातीला करणार आहे, तर जे काही खतं औषधे तुम्ही सोडणार याच्यामध्ये मुळ्यांची ग्रोथ तर ही नॅचरल पद्धतीने होणार पण आहे. पण इथं मल्चिंग पेपरपर्यंत आल्याच्या म्हणजे यायला किती दिवस लागतील? खूप कमी दिवस लागेल. इकडचे जे तास लागेल इथून याचे मल्चिंग पेपरपर्यंत मुळे यायला किती वेळ लागेल? तर खूपच कमी वेळ लागेल. तर अशा परिस्थितीमध्ये होतं काय, जर खूपच लवकर झाड डेव्हलप झालं आणि याच्यामुळे जास्त पद्धतीने ग्रो झाल्या आणि लवकर जर मल्चिंग पेपरपर्यंत आल्या तर त्या ठिकाणी त्या जळणार आहेत मल्चिंग पेपरच्या संपर्क. कारण टेम्परेचर, उन्हाळ्यामध्ये आपण मिरची लागवड करतो, मल्चिंग पेपर हा तापलेला असेल, त्यांनी ह्या मुळ्या जळणार आहेत आणि खाणं ते अपटेक जे आहे ते बंद होऊन जाईल, तर ऑटोमॅटिकली प्लॉट लवकर खराब होत असतात. बघा, आणि जे सिंगल लाईन लागवड करतात ना, तर त्याला इकडेही वाढायला जागा भेटते, इकडेही वाढायला जागा भेटते, इकडेही वाढायला जागा भेटते, इकडेही वाढायला जागा भेटते. म्हणजे जर सिंगल लाईन लागवड करत असेल तर तुमच्या ज्या मुळ्या आहेत त्या उशिरा ग्रो होतील, उशिरा या मल्चिंग पेपरपर्यंत येतील, टेम्परेचरनं त्या जळणार, लवकर प्लॉट खराब होणार नाहीत. माझा पहिला प्रश्न आठवा, मी तुम्हाला काय विचारला होता, जे आपण रेग्युलर मिरची लावतो सिंगल लाईन, ते प्लॉट लवकर का खराब होत नाही आणि शिमलाचेच प्लॉट लवकर का खराब होतात? तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे, कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा मिरचीला मुळ्यांचाच येतो. आता बरेचसे लोक तुम्हाला शेतामध्ये येऊन प्लॉटचा एक म्हणजे झाड उपटून तुम्हाला मुळी कॉइलिंग झाली आहे, बेंड झालेली आहे, ग्रो करत नाही आहे, त्या ठिकाणी काळी पडलेली, हे सगळे कारणं तुम्हाला सांगत असतात. आणि जर जास्त पाऊस झाला सपोज, तर ह्यामुळे जर लवकर बाहेर आले इथून तरी तर म्हणजे पावसाने सडून जातात, खराब होऊन जातात, आपटेक बंद होऊन जातात, लवकर प्लॉट खराब होऊन जातात. असे बरेचसे प्रॉब्लेम शेतकऱ्याला डबल लाईनमध्ये येतात आणि म्हणून डबल लाईनचे प्लॉट लवकर खराब होतात रेग्युलर मिरचीपेक्षा. मग आता सिंगल लाईन लागवड करावी की डबल लाईन लागवड करावी? तुम्ही जास्त झाडं लावून अपेक्षा होती जास्त उत्पन्न वाढायची, पण ती उत्पन्न निघायच्या अगोदर फुलांच्या स्टेजला प्लॉट यायला लागला, पहिला थोडा निघायला लागला की तुमचा अर्धाच्या वर प्लॉट हा खराब होणार. मग हे चालणार का आपल्याला? मग तो खर्च झापणार का आपल्याला? सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी बांधवांनो, जिथून कुठून तुम्ही रोपं आणणार आहात तो तुम्हाला देऊन मोकळा होऊन जाईल. 8,000 रोपाला तुम्ही पैसे देणार, 16,000 रोपाला तुम्ही पैसे देणार आहे, तो विकून मोकळा होईल. पण आपण घेऊन आपल्याला सांभाळायचं इथून पुढे. मग हे करणं योग्य का? सिंगल लाईन लावणं योग्य की डबल लाईन लावणं योग्य? याचा पण विचार तुम्हाला करायला पाहिजे. ह्या गोष्टी जर तुम्ही काळजी घेतली तर लवकर आपले शिमला मिरचीचे प्लॉट हे खराब होणार नाहीत, याची काळजी घ्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय आहे शेतकरी बांधवांनो, की ही प्लॉट टिकणार का? मग आता आपण काय करू शकतो की 4x4चे बेड न करता 3चेच बेड काढूयात आणि सिंगलच लाईन लागवड करूयात. जेवढा आपण डबलला खर्च करतो तेवढा सिंगलच खर्च करूयात, पण मग व्यवस्थित उत्पन्न काढूयात. जास्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी जास्त खर्च करण्यामध्येही मजा नाही आणि जितका जास्त खर्च करेल तेवढं निघेल की नाही निघेल हे मिरचीमध्ये सांगता येत नाही. आणि इथून पुढचं वातावरण तर अजिबात सांगता येत नाही. जसं मागच्या वर्षी भर मे महिन्यामध्ये पूर्ण महिना पाऊस पडला होता, तसं आता एप्रिलमध्ये सुद्धा पाऊस पडतोय. अजून 10-15 दिवसानंतर काय होईल अजिबात सांगता येत नाही. मेमध्ये काय होईल अजिबात सांगता येत नाही. जूनमध्ये काय होईल अजिबात सांगता येत नाही. कारण शेतकऱ्याची शेती करणं म्हणजे मेहनत शेतकऱ्यांच्या हातात जरी असली तरी शेती करणं हे निसर्गाच्या हातामध्ये आहे. त्याला सांभाळून सुद्धा आपल्याला शेती करावी लागणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या. शिमला मिरची लागवड करायची मशागत कशी करायला पाहिजे, व्हरायटी कोणत्या निवडायची आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला बेड काढल्यानंतर सिंगल लाईन लावायची की डबल लाईन लावायची. आता याच्यापेक्षा अजून काही जर तुमचे प्रश्न असतील, तसा बेसल डोस कोणता घ्यायचा आहे किंवा मल्चिंग पेपर टाकायची कशी म्हणजे टाकायची की नाही टाकायची आहे, या संदर्भातले जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये लिहा आणि पुढचा व्हिडिओ मी त्यावरती आवर्जून बनवेलच, याची मी श्युरिटी तुम्हाला देतो. आणि अजून काही शेतकऱ्यांना शक्य जर झालं तर तुम्हाला माहीत आहे माझं पूर्ण महाराष्ट्रभर फिरणं होत नाही, म्हणून आपण माहोरा
जाफराबाद जालना जिल्ह्यामध्ये आपलं एक ऑफिस एका ठिकाणी स्थायी केलेलं आहे. तिथं बरेचसे शेतकरी येतात, त्यांचं पाणी परीक्षणही आपण त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट करून देतो. त्यांना त्या संदर्भातलं माहिती पण देतो आणि तिथून पुढे त्याचे कसल्याही प्रकारचे चार्जेस नसतात. तुम्ही पण इंटरेस्टेड असाल तर नक्कीच कॉल करा, तुम्हालासुद्धा मदत करायला आनंद होईल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.